तो कोण होणार रे? डॉक्टर गरिबांची सेवा करणार. तू रे? मी वकील होणार आणि गरिबांसाठी लढा देणार. रोहण्या तू कोण होणार रे? मी फौजीत भरती होणार आणि दुश्मनाच्या मुसकी आळून देशाचं रक्षण करणार. वार भावानो, पण हे सगळं आपण मराठी शाळेत शिकून पुढे जाऊ तवा होणार ना. वाडीतली मोठी माणसं आपल्याला साथ देण्यात आली ती. आता आपला लढा आपल्यालाच लढवला पाहिजे. पण लका गाण्या, आपण बारकी पोरं, आपण करणार तरी काय? भावा, आपण उंचीनं बारका असलो का नाही तरी बुद्धीनं काय मोठंच राहायचं. आपली मराठी शाळा म्हणजे नुसती शाळा नाही, तर आपल्या मराठी भाषेचा पाय आहे. आणि आपल्या माय मराठीचा पाय आपण खचून नाही द्यायचा. अरे आपल्या मराठी शाळेने लय जणांनी मोठं केलं, पण आता आपल्या शाळेलाच मोठं करायची वेळ आली. आपण आजपर्यंत वया, पुस्तक, कपडे याच्यासाठी हात धरला, पण आपण आता आपल्या ज्ञान मंदिरासाठी हात धरायचा. वाडीतल्या माणसांनी दाखल्यासाठी केलेला अर्ज माग्याला भाग पाडायचं. मॉम, मम्मी, मम्मा अशा 3-4 आया नाही ते आपल्याला. अरे आपली मराठी मातृभाषा ही आपली आय आहे, आणि आय एकच असती. गण्या भावा, बरोबर बोलतोस तू. बोलो हरण हरण हरण. सर, वाडीतल्या सर्व पालकांनी दाखल्यासाठी केलेले अर्ज माघार घेतलेत. काय? अभिनंदन सावंत सर. अहो ही तर आनंदाची बातमी. म्हणजे आपल्या गावातील पालकांना मराठी शाळेचं महत्व लक्षात आलं म्हणायचं. हा. काय झालं म्हातारे? बसवी ना तुला गाडीत? नाही बाबा बसवीत. माझा नातू मला इसरत पण मराठी शाळेला इसरत नाही. जाते मी. तुझा